नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. राकेश हा अंजली आणि आजीला घेऊन कारमधून बाहेर जात असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो व्यक्ती हा बाईकवर त्याचा पाठलागा करत असतो आणि त्या व्यक्तीवर राकेशची नजर जाते आणि राकेश हा विचार करतो, अरे वा, म्हणजे मेहमानने माझ्यावर नजर ठेवण्यात एक व्यक्तीचा नियुक्ती केली आहे. ठीक आहे, बघ मग मी आता, तू देखील माझ्यावर नजर ठेवून राहा. आता बघ किती मोठा धमाका होणार आहे. गाडीमध्ये त्या दोघींना घेऊन निघून जातो आणि तो व्यक्ती देखील बाईकवर त्याचा पाठलाग करत असतो. तर इकडे आपण पाहतो ईश्वरी ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असते. तेव्हा अर्णव हा त्या ठिकाणी येतो आणि तो ईश्वरीला प्रेमाने पाहू लागतो आणि ईश्वरी बोलते, तुम्ही हे काय करत आहात? तेव्हा अर्णव बोलतो, मी तुला स्वयंपाक करण्यामध्ये मदत करत आहे. असे बोलून तो तिने कालवलेल्या पिठामध्ये पाणी ओततो. ईश्वरी बोलते, हे काय केले तुम्ही एवढे पाणी? आणि तेव्हा ते आपल्या केसाला हात लावतात. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर आणि केसावर पीठ लागते आणि तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे केसांवरचं पीठ लागते आणि तेव्हा तिला शांत बसायला लावतो आणि तो तिच्या कपाळावर लागलेले पीठ अलगद पुसतो आणि बोलतो, तुझ्या चेहऱ्यावर फक्त मी टिकली शोभते. आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राकेश, अंजली व आजीला कशा प्रकारे इजा पोहोचणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.